गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेत झालेल्या मोठ्या भ्रष्टाचारावर शुभम गुप्ता हे प्रकल्प अधिकारी म्हणून दोषी आढळले आहेत। नागपूर आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांनी तसा चौकशी अहवाल शासनाकडे पाठवला असून गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याचे त्यात नमूद केल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे। सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। आदिवासी विकास प्रकल्प म्हणजेच ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट भामरागडमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून शुभम गुप्ता असताना योजनेमध्ये मोठा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या संदर्भात शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदिवासी विभागानं सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे। दिल्लीतील DOPTकडे या संदर्भात अहवाल पाठवून शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळते आहे। आदिवासी विभागानं पाठवलेल्या अहवालाचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचं सामान्य प्रशासन विभागाचं काम सुरू आहे। आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवण्यात येतात। यात दुधाळ गाय वाटप योजनेचा देखील समावेश आहे। वर्षभरापूर्वी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी लाभार्थ्यांना या दुधाळ गायी घेण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून पैसे देण्यात आले होते। मात्र यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी कार्यालयातील कर्मचारी व लाभार्थ्यांकडून धमकावून गैरव्यवहार केला होता। या संदर्भात प्रत्यक्ष भामरागड परिसरातील लाभार्थ्यांनीच याबद्दल माहिती दिली आहे। गाय घेण्यासाठी मंजूर निधी त्यांच्या खात्यातून इतरत्र वळवण्यात आल्याचं समोर आलं होतं। मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता। या संदर्भात प्रशासन खडबडून जागे झाले असून चौकशी समिती नेमण्यात आली होती। या समितीने लाभार्थी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयान नोंदवत संबंधित अहवाल शासनाकडे सादर केला आहे। यात शुभम गुप्ता यांनी घोटाळा केल्याचं उघडपणे म्हटलं आहे। इतकंच नव्हे तर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील गुप्ता यांनी धमकावून आमच्याकडून नियमबाह्यपणे हे करवून घेतले असल्याचे देखील धक्कादायक आरोप केले आहेत। तब्बल वर्षभरानंतर हा चौकशी अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सोपवण्यात आलाय। पूजा खेडकर प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्याचे कारनामे उघड झाल्यानं शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। शुभम गुप्ता यांची आजवरची कारकीर्द ही वादग्रस्तच राहिली आहे। एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना शुभम गुप्ता यांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली होती। आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गुप्ता ही कंत्राटदारांना धमकावूनच लाच मागत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। 2 वर्षांनंतर याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आले आहेत। आरोग्य आणि परिवहन विभागाच्या नकारात्मक अभिप्राय असताना देखील गुप्ता यांनी लाखो रुपये खर्च करून तांत्रिकदृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या। त्या आज धूळ खात पडून आहेत। त्यानंतर ते धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणून रुजू झाले होते। त्या ठिकाणी देखील त्यांनी वादग्रस्त कार्यपद्धतीमध्ये काम केलं आहे। मी जे सांगेन ते ऐका, नाहीतर तुम्हाला कामावरून काढून टाकू, तुमची चौकशी लावू, असं प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी धमकावल्याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे। या योजनेसाठी खोट्या कागदपत्रांचा वापर प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला असून संबंधित फाईलही मागच्या तारखेची बनवून घेतली आहे। एवढंच नाही तर गाई म्हशींच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठीही डुप्लिकेट डॉक्टर उभा करून त्याच्याकडून चुकीचे सही शिक्के घेऊन पैसे लाटल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे। या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांनी प्रकल्पस्तरीय चौकशी स्थापन केली, मात्र त्यांच्यावर देखील दबाव टाकून अहवालात त्यांना अभिप्रेत असा बदल करून घेतला। मात्र त्यानंतर अप्पर आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत चौकशी समितीनं शुभम गुप्ता यांना अखेर दोषी ठरवलं आहे। व्हिडिओ जर्नलिझम डिपार्टमेंट, दीपक डायनामिक्स, नाशिक।